नाट्य तमाशा महोत्सवाला दुसरी एक व्यक्ती आलेली आहे, डॉक्टर आबासाहेब शिंदे कवठे मंकाळ. काय गीता आल्यानंतरच काय प्रतिक्रिया? नमस्कार सर. खरं तर तमाशा ही लोककला आणि लावणी ही लोककला याशी माझा जवळचा संबंध आल्यानंतर ही कला गोरगरीब सामान्य माणसाने व्यक्तीने धरून धरलेली कला आहे. हिने दुःख पचवलं आणि जगाला आनंद दिला. खरं तर ह्याची उंची फार मोठी होत गेली, पण बेल्ले ह्या लोककलावंतांनी अण्णांनी ही लोककला आज महाराष्ट्राच्या नकाशावर आणण्याचं काम केलं. पण माझं एक असं मत आहे की जसं विठाबाई भावन नारायणकर हे नाव परिचित झालं, तसं बेल्लेला एक दत्ता महाडिक पुणेकर लोककला विद्यापीठ व्हावं आणि त्या लोककला विद्यापीठामध्ये अण्णांच्या मार्फत कार्यशाळा व्हावी, म्हणजे काउन्सिलिंग सेंटर व्हावं, म्हणजे तबला कसा वाजता यावा, ढोलची कशी वाजता यावी, गाता कसं यावं किंवा नाचता सुद्धा कसं यावं, अदाकारी कशी असावी, त्या अदाकारीतल्या स्टेप कशा चुकतात का, हे बरोबर आहे का, ही संकल्पना त्या लोककलेच्या विद्यापीठात आली पाहिजे, असं माझं एक वैयक्तिक मत आहे. खूप अण्णांचा तो प्रयत्न सुरूच आहे की बेल्लेला जवळ त्यांनी वृद्धाश्रम वजा किंवा लोककलावंतांना राहण्याची सोय किंवा लोककलावंतांच्या बाबतीमध्ये असणाऱ्या कार्यशाळा किंवा लोककलावंतांमध्ये ट्रेनिंग सेंटर हे अण्णांचं नियोजन भविष्यात आहे, हे त्यांनी गेल्या वर्षी जाहीर एकंदरीत केलेलं आहे. आता या ठिकाणी तुम्ही भरपूर काहीतरी सांगत होता सकाळी आम्हाला आणि आज मला खूप आनंद मिळाला आहे. कसा आनंद मिळाला उभा राहून सांगा. अण्णांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर खूप काही बोलायसारखं आहे, परंतु ते जे आपल्याला माया लावतात, आपण तिथून मला गाईवरून आलंय, हां, जे आपल्याला माया लावतात ते मी त्यांच्या मायेपोटी इथपर्यंत आलोय. तमाशात आपण कुठे बघतोच, कुठे राहतोच, आमच्या गावाला राहतो. सेवानिवृत्तीनंतर सुद्धा तुम्ही आलाय. हां, खूप. तुमचं नाव सांगा. बाजीराव देवरे, बाजीराव, नाशिक. सांगा काय वाटतं. सदाभाऊने मला पत्रिका टाकली. फर्स्ट टाइम माझा फर्स्ट टाइम येण्याचा बेल्याला पहिलाच टाइम आहे हा. मतलब बघू काय कशी परिस्थिती आहे अण्णांची, त्यासाठी मी पोहोचलो आहे बेल्या. काय होत नाही तर खूप आनंद मिळतोय. 4 दिवस आनंद झाला, आनंद होतोय, आरोग्य सगळं चांगलं राहतं. खूप आनंद झाला आहे इथं येऊन. आपण पंढरपूरच्या वारीला जातो आणि काही खाल्लं की चालताना पचतं, तसं इथं काही पाहिलं तर आनंद होतो. एकदम आनंद झालाय. हा, तर एका खूप महत्वपूर्ण व्यक्तीशी आता आपण इथं बोलतोय आणि जसे इथं वेगवेगळे लोक कलावंत आहेत तसं तुम्ही सुद्धा एक कलावंत आहे आणि तुम्ही शिंगवादन याच्यातून अगदी दिल्लीपर्यंत पोहोचला. आज तुम्हाला कालपासून तुम्ही आलाय सकाळी इथं, तर काय तुम्हाला काय वाटतं इथं बाबा? नमस्कार सर. मी काल हे साधं नुसतं एक स्टेजच्या आत प्रवेश केला त्या कार्यालयात, इतका भारावून गेलो की मला 40-42 वर्षापूर्वी ह्या गावाला आलेली जी मला आठवण झाली. वा वा. ह्या महाडिकांच्या घरी त्यावेळेला ते साधं मी तुम्हाला रात्री बोललोच त्या पद्धतीने. तर ते फार, आणि ह्या लोककलेला जे राजाश्रय मिळतो त्याच्यापेक्षाही मी त्यात काय मला तुलनाच करता येत नाही अशा पद्धती ह्या लोककलेला त्याचं आश्रय ह्या भागात मिळतोय आणि अण्णांनी ते जतन केलेलं आहे. म्हणजे का की कुणा आठव अण्णांचा माझा परिचय पण नाही, पापामुळं मुरली तात्यामुळं हे मला त्या बोरगावला आले, ते गुलाबांच्या पुण्यतिथीला एक दिवस आले, त्यावेळी ते मला त्यांनी अण्णा ती ओळख घालून मला दिली. एवढाच माझा परिचय. तुम्ही दिल्लीपर्यंत शिंगवादन केलं, दररोज गावामध्ये शिंगवादन करता, लग्नाचा सोहळा असतो तिथं शिंगवादन करता. आज शिंगवादन करण्यामध्ये तुम्हाला काय तुमची उत्साह असणार आहे? ते आता जे आपण त्या स्टेजवर नतमस्तक होऊन आम्ही स्टेजवर ज्यावेळेला जाईल त्यावेळेला ते आम्हाला जी सरस्वती दिशा देईल त्या पद्धतीने माझं शिंग त्याची आज वाढणार. जी सरस्वती मला दिशा देईल त्या पद्धतीने माझा रणशिंग तिथे वाढणार. पण त्याच्यापेक्षा वेगळा आनंद असणार आहे, आनंद वेगळा असणार आहे. ज्या वेळेला नगर करायची तर मी ज्यावेळेला सुरुवातीला शिंग वाजवलं, मामा असतील, गुलाबमामा असतील, महानिकारण असतील, चंद्रकांत ढवळपूर्वी असतील, हे जी मान्यवर त्यावेळेस मी शिंग वाजवलं, तो आनंद मला इथं आज मिळणार. घ्यायचं सकाळी घेतलं. काय वाटतंय तुम्हाला इथं आल्यावर? माणसाला म्हणजे माणूस 1 वर्षाचं टॉनिक घेऊन जातो अण्णांच्या सान्निध्यात राहिल्यावर. खूप काही आनंद मिळतो आणि एक पर्वणीचे बेल्ला म्हणजे पर्वणी वाटते. आता दरवर्षी यावंसं वाटतं इथं अण्णांच्या सान्निध्यात खूप, आणि कसं जगावं हे त्यांच्याकडून शिकावं.
तुम्ही द्राक्ष बागायदार एक सधन शेतकरी आहे हो. आणि त्यातनं तुम्हाला कसा वेळ मिळतो? सध्या बागेला वातावरण बिघडायला लागलंय, दावण्या रोग येतोय आणि सध्या द्राक्ष बागेचं फ्लॉवरिंग मध्ये आलंय, तरी सुद्धा इकडे का आलाय? मुलांनी सांगितलं तुम्ही जा, आता काही टेन्शन घ्यायचं नाही आणि आम्ही अण्णांच्या सानिध्यात जा, तुम्हाला टॉनिक मिळतं इथं, काही थांबायची गरज नाही, इथं तुम्ही जा बिनधास्त राहा. म्हणजे पूर्वी जसा वानप्रस्थाश्रम होता आणि तिथं मुलं करती झाली की त्या व्यक्तीनं त्या जबाबदारीतनं मुक्त व्हायचं. तुम्ही कलेचा आनंद घेण्यासाठी त्या जबाबदारीतनं मुक्त होत आहे. तुमचं आयुष्य नक्की वाढणार आहे आणि 4 दिवस आपण थांबायचं आहे. हो ठीक आहे. नक्की अण्णांच्या सानिध्यात 5 दिवस राहायचंय. कोण? हा हो. तर नवले सर खूप महाराष्ट्रातलं एक आदरणीय व्यक्तिमत्व, शिक्षण परंपरेतलं आदरणीय व्यक्तिमत्व आणि तुम्ही संगीतरत्न दत्ता माडिक पुणेकर यांच्यावरचे लेख सगळे संकलित करून एक नवा आयाम निर्माण केलाय आणि आम्हाला तुम्ही खाद्य पुरवता. काय वाटतंय आजचं प्रतिक्रिया? आज खरं म्हणजे अण्णांच्या प्रेमापोटी, वसंतराव अण्णांच्या प्रेमापोटी इथं येत आहेत आणि त्यांनी संपूर्ण जेवढे काही तमाशा रसिक असतील किंवा तमाशा अभ्यासक असेल त्यांच्यापर्यंत अण्णा आपले महाडिक अण्णांची गाणी वगैरे पोहोचवली. आणि पूर्वीचा काळ असा होता की किती तमाशा फड असले तरी लोक महाडिक अण्णांच्या गाणं ऐकलं त्यांचं. आता आज तुम्हाला कसं वाटतंय सांगा, आपला वेळ कमी आहे. हा, इथं आज परिस्थिती अशी आहे का अण्णांनी 4 दिवसाचा एवढा मोठा महोत्सव भरवला आणि त्या महोत्सवाला आल्यानंतर गेल्या 15-20 वर्षापासून मी काही तमाशा बघत नव्हतो, परंतु आता केवळ या महोत्सवामुळं आणि माडिक अण्णांची गाणी जगताप अण्णांच्या तोंडून ऐकायला मिळणार आहे याच्या आनंदामुळे आम्ही इथं आलेलो. खूप खूप धन्यवाद सर. नवले सर, तुमच्याशी पुन्हा भेटूया आपण.